नमस्कार, मी मीना निखारे आपल्यापुढे एक कविता घेऊन येत आहे. कवितेचे नाव आहे एक आर्तहाक. ही कविता जेव्हा भारतात कोरोना आणि महापूर आलेला होता, तेव्हा मी ही कविता लिहिलेली आहे. आणि या कवितेत मी विठ्ठलाला विनंती केली, की ही परिस्थिती लवकर नष्ट होऊ दे आणि सर्वांच्या घरी सुख, शांती, आनंद आणि समृद्धी निर्माण कर. ही कविता करुण रसात आहे. त्यामुळे मी चाल देखील तशीच स्वतः लावलेली आहे. ऐका. कोरोना आणि पावसामुळे झाली प्राणहानी, वित्तहानी. कोरोना आणि पावसामुळे झाली प्राणहानी, वित्तहानी. जीवनाचा झाला संघर्ष आणि कशी रे आली आणीबाणी. कोरोना आणि पावसामुळे झाली प्राणहानी, वित्तहानी. मुसळधार पावसाने निर्माण केले उग्र रूप. मुसळधार पावसाने निर्माण केले उग्र रूप. महापुरामुळे न कुणाला मिळे अन्न पाणी. महापुरामुळे न कुणाला मिळे अन्न पाणी. जीवनाचा झाला संघर्ष आणि कशी रे आली आणीबाणी. जीवनाचा झाला संघर्ष आणि कशी रे आली आणीबाणी. हे सर्व पाहून माझ्या भावनांना कशी घालू मी आवर. हे सर्व पाहून माझ्या भावनांना कशी घालू मी आवर. आता अश्रू झाले अनावर, आता अश्रू झाले अनावर. जीवनाचा झाला संघर्ष आणि कशी रे आली आणीबाणी. आषाढी कार्तिकीला असंख्य लोक येतात तुझ्या वारीला. आषाढी कार्तिकीला असंख्य लोक येतात तुझ्या वारीला. तरी देवा दया नाही आली कुणाची तुला. तरी देवा दया नाही आली कुणाची तुला. जीवनाचा झाला संघर्ष आणि कशी रे आली आणीबाणी. हे विठ्ठला तू आमच्यावरी का असा रुसलास. हे विठ्ठला तू आमच्यावरी का असा रुसलास. आम्ही तुझ्या विना धरावी कुणाची आस. आम्ही तुझ्या विना धरावी कुणाची आस. जीवनाचा झाला संघर्ष आणि कशी रे आली आणीबाणी. जीवनाचा झाला संघर्ष आणि कशी रे आली आणीबाणी. हे अनंता प्रत्येकाच्या हाताला दे काम. हे अनंता प्रत्येकाच्या हाताला दे तू काम. पडू नको देऊ कुणाला उपवास. पडू नको देऊ कुणाला उपवास. सर्वांच्या मुखी असू दे सुखाचा घास. जीवनाचा झाला संघर्ष आणि कशी रे आली आणीबाणी. गरिबी श्रीमंती दूर कर विषमता. गरिबी श्रीमंती दूर कर विषमता. देऊ नको तू कुणाला तूप साखर. देऊ नको तू कुणाला
झाला तूप साखर, मात्र सर्वांना मिळू दे चटणी भाकर. जीवनाचा झाला संघर्ष आणि कशी रे आली आणीबाणी. जीवनाचा झाला संघर्ष आणि कशी रे आली आणीबाणी. हे दीनदयाळा हीच आहे माझी तुला प्रार्थना. हे दीनदयाळा हीच आहे माझी तुला प्रार्थना. आणि तू नक्की पूर्ण करशील ही मनोभावना. जीवनाचा झाला संघर्ष आणि कशी रे आली आणीबाणी. कोरोना आणि पावसामुळे झाली प्राणहानी वित्तहानी. जीवनाचा झाला संघर्ष आणि कशी रे आली आणीबाणी. धन्यवाद. जर तुम्हाला अशाच कविता ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.